नमस्कार मित्रांनो रितेशवरती सगळेच जण राग व्यक्त करत आहेत। मित्रांनो पाहायला भेटत आहे की रितेशवरती जेनेलियाने देखील राग व्यक्त केला आहे। तर काय आहे सविस्तर बातमी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो सध्या बिग बॉस मराठी TRP नंबर 1 लिस्टमध्ये आहे। तर या ठिकाणी बिग बॉस मराठी घरोघरी पाहिलं जात आहे। जेव्हापासून आर्या बाहेर गेली बिग बॉसचा TRP देखील डाऊन झालेला आहे। मित्रांनो त्या दिवशी बिग बॉसला हायेस्ट TRP आला होता, त्या दिवशी एविक्टेड झाली होती आर्या जाधव। मित्रांनो अचानकपणे आर्या जाधवला बाहेर काढले हे कोणालाही आवडलेलं नाहीये। तर मेन मुद्दा हा आहे की आर्या जाधव जेव्हापासून गेली तेव्हापासून एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे। त्यामध्ये आपल्याला आर्या स्पष्ट दिसत आहे आणि निक्की तांबोळी तिच्या गालावरती जाणून बुजून नख ओरबाडत आहे। त्यानंतर मात्र तिच्या गालातनं स्किन फाटून रक्त देखील आलं होतं। तर मित्रांनो या गोष्टीची कुठेही बिग बॉसने दखल घेतली नाही आणि निक्कीला फार मोठी अशी शिक्षा दिली नाही। निक्कीला मात्र भांडी घासणे आणि कॅप्टन न करणे एवढीच शिक्षा मिळाली, ती काही पुरेशी नाही। सोशल मीडियावरती लोकांनी आता मात्र आर्याची बाजू चांगलीच धरली आहे। मित्रांनो सगळेजण रितेशवरती राग व्यक्त करत आहेत की रितेशने कुठेतरी बिग बॉसला समजून सांगायला पाहिजे होतं की आर्या ही चांगली मुलगी आहे आणि तिचा गेम देखील खूप छान आहे। कारण हिंदी बिग बॉसमध्ये असं झालं होतं आणि त्यावेळी मात्र त्या व्यक्तीला एका सिक्रेट रूममध्ये ठेवण्यात आलं होतं। तर आर्याबाबत तसं काहीच झालं नाही, तिला डायरेक्ट घरी पाठवण्यात आलं। एवढी मोठी शिक्षा आजपर्यंत बिग बॉसच्या इतिहासात कोणालाही मिळाली नाही। तर मित्रांनो आर्या जाधव काही एवढी वाईट मुलगी नाहीये, तिने एवढी मोठी ही हिंसा केली नाहीये। तिला जाणून बुजून हे करण्यासाठी प्रवृत्त करण्यात आलं आणि हे सगळं काही निक्की तांबोळीचा खेळ होता। तर मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे देखील कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईबही करून घ्या। धन्यवाद मित्रांनो।